नमस्कार. शब्दसुरांची गुंफण या भागात मी डॉक्टर ज्योती रहाळकर मी राजश्री ताम्हणकर. आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की प्रत्येकालाच अगदी आपले लहानपणापासूनचे शिक्षक असतील, आई-बाबा असतील, मोठी भावंड असतील, त्या सगळ्यांचं स्मरण होत होत असावं आणि व्हायलाही पाहिजे. कारण गुरु हा शब्द ज्या 2 अक्षरांपासून तयार झालाय, त्याच्यात गु आणि रू अशी जी 2 अक्षरं आहेत, त्याचा अर्थच असा आहे, की गु ह्याचा अर्थ अंधार. आता अंधार म्हणजे जो आपण अगदी प्रकृतीमध्ये दिसणारा काळोख म्हणतो तसा नाही, तर हा मनाचा अंधार किंवा अज्ञानाचा अंधार. म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा आपण कितीतरी गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकत असतो आणि ते जे अज्ञान आहे, जे आपल्याला माहिती नाहीये, ते शिकवणं म्हणजे ते अज्ञान दूर करणं. तर गुरु ह्या शब्दामधलं जे दुसरं अक्षर आहे ते म्हणजे रू. ह्याचा अर्थ म्हणजे अगदी रेशमी आणि कोमल उजेडाचा स्पर्श. तर थोडक्यात कुठलीही त्याच्यात प्रखरता नाही, कुठलीही शिक्षा नाही, कुठलाही ताण नाही आणि अशा पद्धतीमध्ये मनातला अंधार दूर करण्यासाठी कोमल सूर्यकिरणाचा स्पर्श व्हावा आणि तो जो देतो तो गुरु. मग गुरु तर कोणीही असू शकतो, की आई तर हे पहिला गुरु असं समजलं जातं. मग हळू-हळू आपण शाळेत जातो. मग अगदी बालवाडीतले शिक्षक असतात, ते तर मुलांच्या कलाकलांनी, गोड बोलून, लाड करून असं शिकवतात. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीने शिक्षण देणारे जे आपल्याला लाभतात किंवा भेटतात, तेच खरे गुरु. तिथे कुठलंही काठिण्य अपेक्षित नाहीये, शिक्षा अपेक्षित नाहीये. अगदीच वेळ पडली तर थोडासा कणखरपणा अपेक्षित आहे. कारण काय की आपल्या ह्या वाहणाऱ्या मनाला पण कोणीतरी थोडंसं हं. जर का ठेवायचं असेल काबूमध्ये, तर तो थोडासा कणखरपणा लागतो. पण त्याचा हा थोडासा समतोल साधता आला पाहिजे, तो खरा गुरु. आणि असं म्हणतात की गुरु पाहिजे आणि गुरुशिवाय गती नाही. हे सगळं जे आप्तवाक्य म्हणा किंवा आपल्या मोठ्यांनी सांगितलेली जी वाक्य आहेत, ती सिद्ध आहेत म्हणून सांगितली आहेत. म्हणजे असं नाहीये की उगीच कुणीतरी काहीतरी सांगतं. ते जे सांगणं असतं ते त्यांनी अनुभवलेलं असतं आणि त्या अनुभवातनं त्यांना त्याची प्रचिती आलेली असते आणि म्हणून ती पूर्वापार वाक्य आपण ऐकत आलेलो असतो. पण जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल मनात शंका निर्माण होते, की गुरु पाहिजे, आता कुठे बरं हा गुरु शोधायचा आणि असं काय पॉसिबल आहे का गुरु शोधणं? इतकं सोपं तरी आहे का? पण ती जर इच्छा असेल ना, तर गुरु लाभतो आणि अख्खा निसर्ग हा पण आपला एक गुरु आहे. आपण त्याच्याकडे बघून कितीतरी गोष्टी शिकू शकतो. आपण कितीतरी वेळा बघतो, की पक्ष्यांना जो त्यांचा स्वभाव आहे, की घरटं कसं बांधायचं आणि प्रत्येक पक्षाचं वेगळं घरटं असतं. त्यांच्या गरजांप्रमाणे त्यांनी ते बनवलेलं असतं. हे निसर्गच त्यांना शिकवतो, नाही का? मग जर का प्राणी, पक्षी निसर्गाकडनं गोष्टी शिकत असतील, तर आपण त्यांच्याकडनं आणि निसर्गाकडनं शिकण्यासारखंही खूप आहे. आणि त्याच्यातच जर का एखादा छान सिद्ध पुरुष किंवा ज्ञानी माणूस आपला मनातला अंधार दूर करण्यासाठी आपल्याला लाभला गुरु म्हणून, तर मग ते महाभाग्य समजायला पाहिजे. कारण गुरुची प्राप्ती होणं हे खूप अवघड आहे. पण एकदा का गुरु मिळाला, की हा जो सगळा भवसागर आहे, हा तरून जाणं अगदी सोपं आहे. तर आपल्या कार्यक्रमाचा हेच गाभाच असा आहे, की एक कविता आणि एक गाणं असं आम्ही दरवेळेला सादर करतो आणि मुद्दामूनच खूप मोठं ठेवत नाही. कारण आपल्याला सगळ्यांना खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. आपण व्यस्त असतो आणि खूप मोठा भाग केला, की हळू त्याच्यातली रुची कमी होत जाते. त्याच्यामुळे एकच कविता आणि एकच गाणं हा शिरस्ता आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेला आहे. तर सादर करते, की गुरुची पहिली कविता आणि त्याच्यानंतर गुरुचं गाणं. गुरु तव चरणावरती आता, ठेवितो मी रे आपुला माथा. आता एकदा का गुरु मानलं किंवा एकदा का गुरु मिळाला, तो पण तुमच्याशी नाळ जुळली त्याची, की पुढे करायच्या ह्या गोष्टी आहेत. गुरु तव चरणावरती आता, ठेवितो मी रे आपुला माथा. घ्यावे तू छायेत आपुल्या, जाने मम हृदयास विसावा. ज्ञान द्यावे तू ऐसे मजला, ज्ञान द्यावे तू ऐसे मजला, मुळी न मगती मन चंचलता. काम क्रोध समशत्रूंचा, नाशही होईल मग तो पुरता. मम हृदयीची शुद्ध चेतना, मम हृदयीची शुद्ध चेतना तव कृपेनी उमजे मजला.
आपल्या प्रत्येकाच्या मध्ये एक शुद्ध चैतन्य आहे आणि काही ना काही कारणाने त्याच्यामध्ये थोडीशी भेसळ होत जाते आणि मग त्या चैतन्याचा विसर पडतो. पण हेच चैतन्य स्फुल्लिंगित करणं आणि त्याला पुन्हा उजाळा देण्याचं काम गुरु करत असतो आणि म्हणूनच या कडव्यात असं म्हटलंय, "मम हृदयीची शुद्ध चेतना तव कृपेनी उमजे मजला. जाणीव मजती होईल जेव्हा समीप येईन अधिक तुझिया." आणि त्या चैतन्याची जाणीव जर मला झाली, तर मी तुझ्या अजून जवळ येईन. म्हणजे गुरु लाभलाय एवढंच पुरेसं नाहीये. त्या गुरुच्या जवळ जाणं आणि नंतर त्याच्याशी एकरूप होणं, असा तो मार्ग आहे. "तव चित्ती रे ठाऊक मजला, तव चित्ती रे ठाऊक मजला, प्रेम कृपेची संतत धारा." म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं तसं, की सगळं माधुर्य आहे, सगळं कोवळीक आहे, प्रेम आहे, कृपा आहे आणि त्याची अनित्य अखंड धारा आहे आणि हे आपण जाणलंय आणि त्याच गुरुला आपण आपलंसं केलंय. आणि म्हणूनच इथे म्हटलंय, की "तव चित्ती रे ठाऊक मजला, प्रेम कृपेची संतत धारा. भरकटलेल्या भेदरलेल्या, पाखरास रे तिथे विसावा, पाखरास रे तिथे विसावा." वाह! म्हणजे थोडक्यात मन चंचल आहे, ते सतत कुठेतरी भरकटतंय आणि त्याला जागेवर पुन्हा पुन्हा आणून ठेवायचं काम हे तुझ्याशिवाय कोणी करणार नाही हे मला कळलंय आणि म्हणूनच गुरुच्या समोर, गुरुच्या पावलांची आपण नतमस्तक होतोय. तर आता गुरुवरतीच आधारित बंदिश आहे. हां. बंदिश राजश्री आपल्यासमोर सादर करेल आणि आज मुद्दामून आम्ही बंदिश निवडायचं कारण हे आहे, की शास्त्रीय संगीताच्या कलांनी आत्तापर्यंत आपण कधी गाणं सादर केलेलं नाहीये या आपल्या भागांमध्ये. तर तिला मी विनंती करते, की तिने ती आपल्यासमोर गुरुशी कबीराची लिहिलेली कबीर, बंदिश संत आहे ती. कबीरांचं. संत कबीरांची बंदिश आहे, तर ती सादर करेल. आ कौन बतावे बाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, बड़ा बिकट यम घाट गुरु बिन, बड़ा बिकट यम घाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, भ्रांति की पहाड़ी नदिया बीच मोह, भ्रांति की पहाड़ी नदिया बीच मोह, अहंकार की लाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, मद मत्सर का लोभ बरसता, मद मत्सर का आ आ मद मत्सर का लोभ बरसता, माया पवन बहे दाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, क्यों तरना यह घाट गुरु बिन, क्यों तरना यह घाट गुरु बिन, कौन बतावे बाट गुरु बिन, बड़ा बिकट यम घाट गुरु बिन, कौन बतावे बाट, बतावे बाट, बतावे बाट गुरु बिन. खूप सुंदर, खूप सुंदर. गुरु बिन या एकाच शब्दामध्ये खरंय. प्रत्येक वाक्य संपलेलं आहे ह्या कबीरांच्या रचनेमधलं आणि गुरुशिवाय कोण काय करेल असा प्रश्न पडलाय आणि ज्याला हा प्रश्न पडेल त्यालाच गुरु भेटेल असं खरंय. मला वाटतं. खरंय. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर हा भाग घेऊन आलो आहोत. हाच तुम्ही सर्वदूर अग्रेषित करायला विसरू नका.
आणि तुमची काही मतं असतील किंवा काही सूचना असतील तर नक्की आम्हाला कळवत राहा. त्याप्रमाणे आम्ही आमच्या या भागांमध्ये वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आणायचाही प्रयत्न करू. आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर नक्कीच म्हणूयात, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देवो गुरुर्देवो महेश्वरः महेश्वरः गुरुः गुरुः साक्षात साक्षात् परब्रह्म परब्रह्म तस्मै तस्मै श्री श्री गुरवे गुरवे नमः. नमः. धन्यवाद.